केलेला आहे. यस कैलास वेल प्लेड. खरं तर खूप मॅच रंगतदार झाला आणि मजेशीर मॅच. इथे मात्र आपला विशेष सन्मान होतो एक लिजंड प्लेअर म्हणून आमचे एम डी भाई यांच्या शुभ असते आपला शुभ सन्मान कैलास पोरजी दानसर गावातून अनेक वर्ष ज्यांनी काल गाजवला आजही 40 मध्ये क्रिकेट खेळतायत आमच्या समवेत. आम्ही पूर्वीपासून एकत्र खेळलो. MIDC परिसरामधील एक नामवंत संघ महेंद्र म्हात्रे ही यांची आठवण खरं तर त्यांनी आज काढली आहेत आणि आज कैलास पोरजी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो चेक व तो सामन्याकडे जिथे मात्र दुसऱ्या फेरीतली पहिली लढत एका बाजूने देवा ग्रुप आवरे उरण पूर्व विभाग तर दुसऱ्या बाजूने इथे मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल जय मल्हार वाशिवली रसायनी परिसरातील एक संघ तर दुसरा संघ आपल्याच उरण पूर्व विभागातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार निखिल निखिलचा पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता हलक्या हातानं फक्त दिशा दिले टर्न केला फक्त तिथे एकच धाव मिळेल. बॅटिंग करत असताना योगेश आला आपण पाहता योगेश आणि त्याच्या समवेत सलामीची जोडी सलामीला फलंदाज अर्थातच सौरभ मागच्या मॅचमध्ये ज्यानं खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला तोच सौरभ आपण पाहता देवा ग्रुप आवरे या संघाचा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार झाला पुढे येऊन सरसावत पावलांचा योग्य वापर केला होता परंतु गॅप भेदण्यामध्ये यश आलं नव्हतं. फटका तर चांगला होता अलॉंग द कार्पेट शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र त्याने हेरलं फक्त आणि फक्त तिथं एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिकचं काही नाही संघाची धावसंख्या एकच्या मदतीनं दोनच्या घरात. आता मात्र उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी या षटकातील पुढचा बॉल या षटकातील तिसरा चेंडू दिशा दिली आहे फक्त हलक्या हातानं फ्लाय स्लिपला गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अजून एक धाव येईल. एका धावेने आता देवा ग्रुप आवरे या संघ पुढे चाललाय. 4 षटकांची लढत आहे खरं तर जास्तीत जास्त धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागेल खरं समोरच्या संघामध्ये सुद्धा तितक्याच ताकदीची मातब्बर अशी फलंदाजी आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता मात्र बॅटिंग चालली आहे परंतु आता मात्र धावसंख्येचा सागर साचवावा लागेल. तळ साचवून जमणार नाही. या पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु यावेळेस यश आलं नाही. रिव्हर्सचा फटका ज्यावेळेस आपण स्विच इट अटेम्प्ट करत असतो त्यावेळेस मात्र हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर असावं लागतं. हे चित्र यावेळेस पाहायला मिळालं नाही. पहिल्या सामन्यात जरूर बरेचसे फटके आपण पाहिले देवा ग्रुप आवरे संघाचे स्विच इटच्या माध्यमातून बरेच मोठमोठे फटके परंतु या बॉलवर डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र वारंवार डॉट चेंडूची फेकी केली जाते कमबॅक केलं जाते बॉलिंग ट्रॅकवर. निखिल कम्मालीची गोलंदाजी संयम ठेवावा लागेल थोडासा फलंदाजाला कारण उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो ना हिवाळ्यात मात्र त्याच सूर्याची आतुरतेनं वाट पाहिली जाते. हाच संयम तुम्हाला आता मैदानामध्ये ठेवावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता शफल जरूर झाला होता परंतु चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जिथे मात्र डॉट बॉल आला आणि पंचांचा इशारा आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित 3 बॉल निर्धाव. पहिल्या षटकात धावा आल्या 3. यस नक्कीच आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये खरं तर तुम्ही आवाज ऐकताय रायगडचा बुलंद आवाज अर्थातच रवींद्रजी म्हात्रे सर उर्फ रिव्हॉल्व खरं तर या नावानं प्रसिद्ध आहेत आपल्या संपूर्ण विभागामध्ये. तसेच व्हॉइस ऑफ कल्याण ज्यांचे खरं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून 10,000हून अधिक सबस्क्रायबर पाहायला मिळतात ज्यांच्या अकाउंटचे असे व्हॉइस ऑफ कल्याण नेथवली तिसगाव परिसरातून बिलॉंग करणारे आज खूप दूरवरचा प्रवास करून आपल्याला ज्यांच्या आवाजानं आज खरं तर ही क्रीडानगरी मंत्रमुग्ध झाली असे प्रथमेशजी ठाकूर सर. पुढचा बॉल नवीन बॉलर तयार झाला यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होत्या इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी अगदी सोपा असा झेल सोडला 2 धावांचा प्रयत्न रनआउटची संधी निर्माण झाली.
इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. एक धाव जरूर आली आहे, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र आउट होणारा फलंदाज आहे सौरभ. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरे संघाला. यस, रनआउट स्वरूपात पहिला धक्का बसलाय. जरूर झेल सुटला असेल, परंतु मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र पहिला मोहरा तंबूच्या दिशेने परतला देवा ग्रुप आवरे संघाचा नवीन फलंदाज शिवम पाटील. पुढचा बॉल. ओहो, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. प्ले अँड मिस. बॅटचा स्विंगचा जर विचार केला, जर कनेक्ट झाला असता तर नक्कीच आउट ऑफ द पार्क पाहायला मिळाला असता, परंतु डॉट बॉल आला. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही आहे. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू आला निर्धाव. डॉट बॉलची सांगता होते दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे बॉलिंग ट्रॅकवर जीवन याला पाहत्या वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॉलर तयार. यावेळेस मात्र हलक्या हातानं खेळलाय. फक्त पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुक्या आता मात्र वाशिवली संघाला महागात पडतील का? परंतु आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली देवा ग्रुप आवरे संघाची फक्त आणि फक्त 5. आता या 5 वर कसा नाच होईल येणाऱ्या काही षटकांमध्ये पाहायला मिळेल. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेत दर्शनजी म्हात्रे, त्यांच्या समवेत श्रेयसजी पाटील, अर्थातच टीनू पाटील या नावाने खरं तर प्रसिद्ध आहेत. श्रेयस उर्फ टीनू आपल्याच गावातील हे 2 नवीन स्कोरर आता मात्र उदयास आलेत. त्यांनाही देऊया शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कमालीची गोलंदाजी चालली. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना, तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मैदानामध्ये करत असताना जीवनला आपण पाहता. जिथे जिथे फटके जात आहेत तिथे तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा जर विचार केला ना, तर एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये पाहायला मिळतोय. असे 5 फिल्डर सीमारेषे लगत. पुढचा बॉल जीवनचा सामना करेल. शिवमसाठी पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळत असताना सरळ बॅटनं खेळला. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. वारंवार फक्त एक आणि इथे मात्र ओव्हरथ्रो झालाय, परंतु बॅकअप आहे. कमालीचा बॅकअप पाहायला मिळेल. जर तो क्षेत्ररक्षक नसता तर मात्र चित्र काहीतरी मैदानामध्ये वेगळं निर्माण झालं असतं. 1च्या मधील संघाची धावसंख्या 7च्या घरात आतापर्यंत एकही दुहेरी धावेचा फटका आलेला नाहीये. पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल, तदनंतर पहिल्या षटकात उर्वरित 3 बॉल 3 निर्धाव. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, या षटकात 4 सिंगल आणि 1 निर्धाव. अर्थातच शेवटचा बॉल असेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र सोडून दिला, लीव केला. पंच आम्हाला कळवतात इट्स अवे फ्रॉम द बॉडी. स्वेअर चेंडू, दिशाहीन मारा. यावेळेस मात्र आता लाईनवरनं थोडंसं कंट्रोल भरकटताना दिसतोय. इथे मात्र गोलंदाजी करत असताना जीवन पहिलाच बॉल त्यानं वाईड फेकला. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत देवा ग्रुप आवरे विपक्ष वाशिवली. एका बाजूने उरण पूर्व विभाग तर दुसऱ्या बाजूने जर कोण मात्र बाजी मारेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतोय. वाईडिश लॉंग ऑफ कडून ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा एकच धाव. एकापेक्षा अधिकचं काही नाहीये. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. 2 षटकांची समाप्ती. 12 चेंडूचा खेळ संपल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या. अतिशय शांत अशी सुरुवात. 9च्या घरात 4.50च्या सरासरीने 9 ही धावसंख्या आपण स्कोअर कार्डवर पाहताय. यूट्यूबचे प्रतिनिधीच्या माध्यमातून आमचे प्रथमेशजी ठाकूर सर, एक ऑलराऊंड व्यक्तिमत्व. नुकतीच आपण त्यांच्या मुखातून ऐकलेत बैलगाडा शर्यतीची कॉमेंट्री कशी असते त्याची एक झलक. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तयार झालाय. वाशिवली संघाकडून वैयक्तिक पहिलं तर सांघिक 3रं षटक घेऊन प्रवीण शिंदे. खरं तर प्रवीण शिंदे कमी आणि मलिंगा या नावानं खरं तर त्याला ओळखलं जातं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कमालीची बॉलिंग त्याची आपण पाहिले,
परंतु हा निर्णायक सामना आहे. दुसरी फेरी आहे, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. कशा प्रकारे आता मात्र मात देईल बॅटिंग करत असणारे देवा ग्रुप आवरे संघाला. देवा ग्रुप आवरे संघ आतापर्यंत शांत सुरुवात आहे, परंतु शांत राहायला आपण संत नाही आहोत. इथे मात्र हाणामारी करावी लागेल. बॅटिंग करत असताना आता स्ट्रायकिंग एंडला पाहताय आपण. इथे मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेने शिवमचा. एक धाव जरूर घेतली, परंतु दुसरीचा प्रयत्न नाही. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावेनं संघाचं धावफलक आलं, टीमची टोटल डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 ही धावसंख्या मित्रांनो, 10 नंबर डोळ्यासमोर येतो त्यावेळेस एकच नाव डोळ्यासमोर येतो, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. वयाच्या 52व्या वर्षी अशा प्रकारची फलंदाजी मास्टर्स लीग्समध्ये आपण पाहिल्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा. चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. आलाय दर्जेदार चौका. चिंबोरी सारखा चेंडूला चापतच राहिला, परंतु त्याला काही ती भेटली नाहीये. चेंडू जाऊन फरार झाला सीमारेषे लगत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडूवर काहीशी नजर बसत नाहीये फलंदाजी करत असताना. योगेश याचे आपण पाहता एक चौकार जरूर आला, परंतु नशिबाची साथ होती त्याच्या मागे. आता मात्र नशिबाची साथ नसणाऱ्या पुढच्या बॉलवर आता मात्र उंचावरून मारलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडलाय झेल आणि संपवला योगेशचा खेळ. धक्का क्रमांक 2 देवा ग्रुप आवरे संघाला. आदित्य शिंदे यानं खरं तर तो झेल पकडला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. विनेश जर्सी नंबर 27 हा खरं तर राजा नावानं प्रसिद्ध आहे. नुकतीच झालेली दादर येथे स्वर्गीय हितेश स्मृती चषक या स्पर्धेमध्ये खरं तर बेस्ट बॅट्समन हा खेळाडू राहिला होता. तोच राजा आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल या निर्णायक सामन्यामध्ये. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेमध्ये या नाईटच्या क्रिकेटमध्ये कशा प्रकारचा खेळ तो करेल. पुढचा बॉल या षटकातील त्याचा पहिला चेंडू तो फेस करेल. जर्सी नंबर 27 पहिलाच बॉल ऑन साईडला वळवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. डॉट बॉल आला. जर्सी नंबर 27 म्हटलं ना की मित्रांनो हे नंबर लक्षात ठेवा, कारण 27 हा जर्सी क्रमांक. कारण रिषभ पंत IPL मध्ये लिलावामध्ये तब्बल 27 करोड ज्याच्यावर बोली लागली. आत्तापर्यंतचा IPL इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू रिषभ पंत याचा जर्सी नंबर. रिषभ पंत या खेळाडूची लागलेली अमाऊंट अर्थातच 27. जर्सी नंबर त्याचा 17 आहे, परंतु तो ज्या किमतीला गेला ना ती किंमत 27 करोड. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या 16च्या घरात. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जशी एखादी पाणबुडी पाण्याच्या खाऊन जाते ना तसा मात्र चेंडू बॅट आणि बॅटच्या खालून निघून गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16च्या घरात. आत्ता मात्र या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर उभी करावी लागेल, कारण समोरच्या संघाकडे जर विचार केला मातब्बर फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये आपण तशी बॅटिंग पाहिल्या, परंतु या षटकाचा विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण शिंदे उर्फ मलिंगा होता ज्याने वैयक्तिक 1 विकेट मिळवला आणि धावा खर्च केला फक्त आणि फक्त 7. आपण पाहताय आराध्य स्पोर्ट्स पाटणोली पुरस्कृत प्रकाश जोतातील भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2025. खरं तर विशेष कौतुक करेन आयोजकांचं, कारण तुम्ही मुख्य व्यासपीठावर जो बॅनर पाहाल एकाही आयोजकाचा त्याच्यावर फोटो नाही आहे. त्यावर फोटो आहे ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा फोटो.
येस डेफिनेटली या गोष्टीचा आम्ही देखील उल्लेख केला की पूर्णपणे जर तुम्ही कटआउट पाहिलं तर त्यावरती जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे आयोजकांचा फोटो किंवा कोणत्याही प्रकारे आयोजकांचं कटआउट तुम्हाला तिथे पाहायला मिळणार नाही. धावा किती झाल्यात? 16. आणि रतीश पाटील यांनी स्वतः आपल्या कॉम्प्युटरवरती तयार केलेले कटआउट तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला अविनाश की खरं तर आपल्या कटआउटवरती कोणत्याही प्रकारे फोटो नाहीये. जर तुम्ही पाहिलं तर फक्त अखंड हिंदुस्थानाचं राध्य दैवत श्रीमंत योगीराजे शिवछत्रपतींचा फोटो आहे. आणि यावेळेस बघा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅट लॉप केलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब, खऱ्या अर्थाने संघर्षाचं दुसरं नाव. या रायगडाला कोकण भूमीवरती एकमेव असा भाग जन्माला आला जो नेहमीच सर्वांच्या साथीला उभा राहिला. खरं तर आज दिबा पाटील आपल्यात नाही आहेत, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिबा पाटलांचं. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि खरं तर दोन्ही संघांमध्ये एक प्रेक्षणीय एक फ्रेंडली मॅच आपण म्हणू शकतो. कारण लवली ग्रुपमध्ये खरं तर लवली ब्रदर्स तुम्ही पाहतात, खऱ्या अर्थानं त्या लवली ब्रदर्सच्या ग्रुपमध्ये बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे एक फ्रेंडली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस नक्कीच. या आधीच्या चेंडूवर तुम्ही जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलात, इथे मात्र शिवमची बॅट नाही तर त्याच्या तलवारीचा वार पाहायला मिळाला आणि षटकार आला. आणि षटकाराच्या नंतर ही सिंगल पाहायला मिळाली. या षटकाची सुरुवात षटकारानं झाली, त्यानंतर एक सिंगल. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 7च्या घरात. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना यश बॉलिंग ट्रॅकवर मार्ग असता डावखुऱ्या हाताचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहताय. पुढचा बॉल राजासाठी. इथे मात्र फटका हवेत आहे, फटका फसलाय. चेंडूने उंची जास्त गाठली आणि अंतर कमी कापलंय. इथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फलंदाज राजा बॅक टू द पॅव्हेलियन. आणि वंचित वर्गासाठी ज्यांनी लढा दिला, आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लोकहितासाठी झटणारा, सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी भांडणारा आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची कास न सोडणारा एकमेव संघर्षाचं दुसरं नाव असलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब. हॅलो चिक. तिसऱ्या षटकाची हायलाईट सांगतो. तिसऱ्या षटकात पहिल्या बॉलवर 1 रन, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट बॉल, मग विकेट, पुन्हा एकदा डॉट बॉल, त्यानंतर एक वाईड पाहायला मिळाला आणि मग एक डॉट बॉल. तिसऱ्या षटकात धावा आल्या 7 आणि विकेट मिळाली 1. आणि या षटकात आतापर्यंत धावा आल्यात 7. ओके चला, थोडीशी तांत्रिक बिघाड, पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडले जाऊ. चला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता. तिसऱ्या षटकात 6 धावा आलेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 7 आल्यात. आता संघाची धावसंख्या 23, 23च्या घरात. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव तिथे मिळेल, एकापेक्षा अधिकचं काही मिळणार नाही. या शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे. यश, ज्याच्या गोलंदाजीमध्ये त्याला स्वतःला एक यश जरूर मिळालंय. एक षटकार जरूर आला असेल, परंतु त्यानंतर एक विकेट त्याने मिळवलाय. पुढचा बॉल सामना करेल नवीन फलंदाज साहिल. यश शिवम सामना करतोय. शिवमसाठी पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडूला गॅपमध्ये पाठवलंय. जसा सुईमधून धागा ओवा या उक्तीप्रमाणे चेंडू निघून चाललाय. डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, गवताला गुदगुल्या करत चौकार.
टीमची टोटल या चौकाराणीशी 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 27. आतापर्यंत या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. देवा ग्रुप आवरे विपक्ष आपण लढत पाहताय. वाशिवली रसायनी परिसर विपक्ष उरण पूर्व विभाग ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल ऑन साइडला दिशा देत असताना अगदी 2 धावा पूर्ण करण्याचा मनसुबा, तिसरीचा प्रयत्न होईल का मैदानामध्ये? इथे मात्र मैदानामध्ये चालू तर काय चालू, धाव आणि फेका फेक अशा रीतीने मात्र चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं देवा ग्रुप आवरेच्या या जोडीनं तब्बल 3 धावा पूर्ण केल्या. जिथे 1 धाव होती तिथे जवळजवळ 3 धावा धावून काढल्यात आणि 3च्या मदतीने संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 रन्स, 30 धावा ऑन स्कोर कार्ड. आता विजयासाठी समीकरण येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 ची गरज. तत्पूर्वी जोडले जाऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस होईल. धानसर विपक्ष वहाळ. येस, टॉस कव्हर करतील आमचे साथी समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर सर. चला, या दानसर संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण जॉईन व्हायचं आहे. न्यू यंगस्टर स्कायरा 11 वहाळ संघाचे संगणक आम्हाला जोडले जातात. आकाश पाटील शिरडोन प्रस्तुत स्कायरा 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच वहाळ संघावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर न्यू यंगस्टर वहाळ संघ पूर्णतः स्कायरा 11 या नावानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला. रतन स्मृती स्कायरा 11. कांचनजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते टॉस करायचा आहे. चला, कैलास पोरजी या पण. किशोर यदा कदाचित आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी आपण वेगाने या. येस, थँक्यू. कांचनजी पाटील यांच्या शुभहस्ते आपण टॉस येथे कंप्लीट करतोय. श्री गणेश्वर क्रिकेट संघ स्वर्गीय महेंद्रदादा म्हात्रे 11 धानसर आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू यंगस्टर स्कायर 11 वहाल. टॉस कॉल धानसर टीमचे कॅप्टन करतात. हेड्स कॉल अँड टेल्स इट इज. वेळ जास्त घेणार नाही, फक्त निर्णय कळवा. घनश्याम, निर्णय का असेल? टॉस जिंकलाय. फिल्डिंग. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम न्यू यंगस्टर स्कायर 11 वहाल अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. दानसर संघाला बॅटिंगसाठी त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. कुठेही जाऊ नका मंडळी, आमच्यासोबत जोडलेला प्राप्ती डिजिटल लाईव्ह सोबत आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025च्या या पहिल्या पर्वासोबत. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. न्यू यंगस्टर स्कायर 11 वहाल संघ टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चला, फिल्डिंग लावा लवकर प्लीज. वेळेच्या बाबतीत आता थोडं सहकार्य करा. यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला कव्हर करायची आणि वेळेचा विचार केला तर जवळपास 2:28 झाल्यात. ही मॅच होता नवीन मॅच सुरू होईपर्यंत 3 आणि त्यानंतर जवळपास 4. खरं तर काल उशिरा सामने सुरू झाले तरी देखील वेळेवरती इतक्याला सामने संपले होते. पण आज मात्र प्रत्येक टीमनं फार आता सराव करण्याची वेळ राहिली नाही मित्रांनो. प्लीज, सूचना ही पूर्णतः मॅनेजमेंट टीमची. आम्ही फक्त एक मार्ग आहोत आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याच्या गोष्टीची नोंद घ्या. वारंवार सूचना आम्ही करीत आहोत. मॅचला आपण सुरुवात करा. टायमर स्टार्ट करतो आम्ही. इथे स्टॉपवॉच सुरू केलं जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आम्हाला आलेला आहे. सो आता तुम्हाला कसा वेळ खर्च करायचा तुमच्या हातात. मॅच इज ऑन, स्टॉपवॉच इज ऑन, लेट्स प्ले. गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. पहिलाच बॉल रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले. बॉल मागे चाललाय. मिस्टेक झाली आहे.
आता मोफतच्या स्वरूपात काहीशा धावा. व्हाईट +4 5 धावांनी अकाउंट ओपन झालंय. Review unsuccessful. It's a white ball. धाव संख्या 5. 31 31 टार्गेट आहे. लीगल बॉल अजूनही झाला नाही. स्क्वेअर द विकेट स्मॅश करायचा होता. नो कॉन्टॅक्ट. कोणत्याही प्रकारचा संपर्क येथे दिसला नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. पहिल्या बॉलवर रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, पण लाईन पाहिली, सोडून दिलं बॅटरने देखील. तिथे अतिरिक्त धावा मिळाल्या. व्हाईट +4 5 धावा पटलावरती सध्या ऍड झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साईडला प्रचंड बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळेल. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिपॉझिट केल्या बॉलला. हा बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता बिग हिट. नका. पंचांचा निर्णय अंतिम आहे. खेळाडू जागेवरती आहे. बॅट्समन दॅट्स वाय नो +4 या 5 धावा असतील. नो मोर आर्ग्युमेंट्स प्लीज. डोंट वरी. बी हॅपी विथ दिस सीझन ऑफ अंपायर. पंचांच्या निर्णयासोबत खुश राहा. मॅचला सुरू करा. स्कोमोसा 16. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. पुन्हा एकदा यष्टिरक्षक चूक करतायत. पुन्हा एकदा चेंडू मागे चालला. फिल्डर धावतायत आणि बॉल तिथे अडवलाय का नाही पाहिलं जाईल. तिथे काही प्रेक्षक आहेत ते 4चा इशारा करतात आणि अंपायरचा अधिकृत इशारा आलाय चौकार. खरं तर फसवतात आणि नंतर घात होतो. 31 करायच्यात. 20 झालेल्या आहेत म्हणून सांभाळून राहत जा.
क्रिकेटवरती लक्ष द्या, गेम डेव्हलप करा. ऑन साइडला लॉंग दी कार्पेट, गॅप मध्ये खेळलाय, नो चान्स फॉर द फिल्डर इन टू द गॅप, स्क्वेअर लेग पार, 4 चौकार. मॅच बॉल आलाय 24. आता विजयासाठी गरज असेल ती 7 धावांची. पहिल्याच षटकामध्ये सामना खुला करण्याचा प्रयत्न सफल राहतोय. अतिरिक्त धावा देखील प्रचंड आल्यात या ओव्हरमध्ये. 7 स्टिल रिक्वायर्ड. वेगवान प्रचंड गती, यष्टीरक्षक पुन्हा बीट होत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिले पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 24 विदाउट लॉस. आणि आता उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी करायच्या 7 धावा. 18 चेंडू आणि 7 ची गरज. प्राप्ती डिजिटल लाईव्ह या वाहिनीसोबत जोडले गेलेल्या तमाम ऑनलाईन व्ह्युअर्सचा स्पर्धेच्या वतीनं स्वागत. तिन्ही पंचांचं कौतुक. आज कॉमेंट्री बॉक्समधून तुम्ही ऐकलात आवाज. रायगडची बुलेट कॉमेंट्री तुम्ही ऐकली. रिवॉल्वजी मात्रे सर, त्यासोबत पेण परिसरातील एक युवा उभरते क्रीडा समालोचक. खरं तर नवीन समालोचक बनणं फार महत्वाचं आहे, कारण आपण पाहिलं जरा बी फास्ट. 1 ओव्हरसाठी जवळपास 8 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. नवीन समालोचक बनणं फार महत्वाचं आहे. स्पर्धा वाढल्यात आणि समालोचक चालू सीझनला फार कमी मिळतात, त्यामुळे नवीन समालोचक घडतात, चांगली गोष्ट आहे. अविनाश ठाकूर, रवी ठाकूर यांचा तुम्ही फार सुंदर आवाज ऐकलात. मिलिंद, चला वेळ थोडा कमी खर्च करा मित्रांनो. 7 ची गरज. रिव्हर्स खेळलाय. स्कोर इज इक्वल नाव. धाव संख्या समांतर. मॅचची हवा काढणारा टाय टाय फिश षटकार. येस, थँक्यू. बॉल आलाय आणि यावेळेस देखील आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. आपल्या अंदाजामध्ये षटकार